चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरे जना सवे भेटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका म्हणे तिने भगो संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना विठ्ठल घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना श्री संतांची माता विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरे प्रेम सुरू पांडुरंगा करू प्रथम नमन श्री चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुझा काय माझी वाणी मानेल संतासी रंगो चित्तासी पुढिया आत्मरूप गणेशु केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता सद्गुरुनाथ महाराज की जय देवसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना आजचा अखंड हरिनाम सप्ताहाचा 7वा दिवस 7वा दिवस म्हणजे मागणी पर आपण घ्यावा अशा प्रकारचा वारकरी संप्रदायामध्ये संकेत आहे. तेव्हा तुकोबरायांनी ही मागणी केली कोणासाठी त्यांच्यासाठी मागून येणारे जे लोक आहेत ना त्यांच्यासाठी मागणी केलेली आहे. संत हे आपण कुठे कधीच नसतात जगाच्या कल्याणासाठी होती देह कष्ट होती. बरं मागणी करणारे कोण आहेत? तुकोबराय कोण आहेत? तुकाराम तुकाराम तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ दगडा सहित वया जैसा तारेल्या लाह्या ऐसा तुकोबा समर्थ त्यांनी केला हा विचार. किती मोठा अधिकार आहे का नाही? वास्तविक बाधा तुकोबराय राहणारे कुठाचे देवची आहे का? पण गेले कुठं? आम्ही वैकुंठ
हाच व्हावे वर्तावया झाडू संतांचे मार्ग आगाने भरले जग कुशिष्टाचा भाग शेष उरला तो शेव. साधू संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने तुकोबाराय गेले. कशासाठी गेले? आत्यंतिक सुखाची दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करण्यासाठी. नुसती आत्यंतिक दुःखाची निवृत्ती नाही तर कारणासह आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. कारण शिल्लक राहायचं. दुःखाचं जे कारण आहे ना ते कारण जोपर्यंत शिल्लक राहतंय ना तोपर्यंत दुःख हे हटूच शकत नाही. आलं का लक्षात? मग साधू संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण जाणं गरजेचं आहे. मग साधू संतांनी जिथे सुख शोधलं तिथे सुख शोधायला पाहिजे नाही का? ज्या ठिकाणी सुख आहे तिथे शोधलं पाहिजे. सुख आहे कुठं? मग या दोन व्यक्ती सोडून जर तुम्ही सुख शोधायला लागला तर सुख प्राप्त होणार नाही. सदा रडच. ठीक आहे. मग जिथे सुख आहे तिथे शोधणे गरजेचे आहे ना. एका माणसाला प्रवासामध्ये खूप तहान लागली. भारताचा दुष्काळ होता आणि एक विहीर दिसली. आता विहिरीमध्ये त्यांनी पाहायला पाहिजे ना पाणी आहे किंवा नाही. त्याने त्याच्यात मोहरा सोडला. पाणी येईल का? नाही. शास्त्राचा सिद्धांत आहे ना सतो विद्यते भाव ना भाव विद्यते सता. सूत्र आहे. आलं का लक्षात? भावापासूनच भावाची उत्पत्ती होईल. अभावापासून भावाची उत्पत्ती होऊ शकणार नाही. समजलं? नसलं समजलं दुसरं. वांजोटी स्त्री आहे. वांजोटी तिच्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नाची पत्रिका तयार होईल का? म्हणजे तिथे मुलाचा किंवा मुलीचा अभाव आहे नाही का? आणि त्याची लग्नाची पत्रिका तयार होऊ शकते का? नाही. म्हणजे भावापासूनच भाव तयार होतो. अन्यथा होऊ शकत. मग हा जो भाव आहे सर्व गोष्टीला भाव आहे का? बाजारात गेलं मिरची कसा भाव, कांदे कसा भाव, बटाटा कसा भाव. आता इथं महाराजाचा नाही भाव झाला. निका महाराजांनी पोस्ट टाकली होती. निका महाराज आहेत ना शेवगावचे नेवाशाचे त्यांनी एक पोस्ट टाकली होती. आलं का लक्षात? एखाद्या महाराजाला कार्यक्रम जर घ्यायचा असेल मी काय करणार तर त्यांनी जर सांगितलं ना एवढे एवढे रुपये गेले ठीक म्हणजे या. पण आमचं प्रवचन असतं म्हणजे 5 वाजता. तुम्ही 4:30ला तरी कमीत कमी उपस्थित पाहिजे. 4:30ला आले 5 वाजले आम्ही तुमच्या पुढे व्यासपीठ ठेवणार ज्ञानेश्वरी ठेवणार आणि आम्ही सांगू त्या प्रवचन केलं पाहिजे. ठीक आहे. प्रवचन झाल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला चहा पाणी वगैरे करणार. तुमची उत्तम प्रकारची झोपायची व्यवस्था करणार. उत्तम प्रकारचा खाना देणार. आलं का लक्षामध्ये? आम्ही कीर्तनाला अभंग देणार आणि मग तुम्ही त्याच्यावर कीर्तन करायचं. कीर्तन संपलं ना पुन्हा चहा पाणी घ्या म्हणून कमीच तरी. आणि जेव्हा आमचं जागराचं भजन असतं ना ठीक आहे तुम्ही विश्रांती घ्या पण काकड्याला तुम्ही 5 वाजताच उपस्थित राहायला पाहिजे. आम्ही तुमच्या गळ्यात तुम्ही ना देणार तुम्ही पुढे म्हणायचं ना आम्ही परीक्षित कीर्तनकार पाहिले बरं का. हरिपाठ सुद्धा पाठ नाही पण ते दणादण कीर्तन झालेले आहे. त्याला नाही संत. कीर्तनकार संत असेल असं नाही आणि कीर्तन जो करतो तो संतच आहे असं बी नाही. आलं का लक्षात? तेची संत ज्यांचा एक विठ्ठल नेनती काही टाळा टोला नाम स्मरण. आलं का लक्षात? त्याला संत म्हणतात.
नुसता माझ्यासारखा फेटा मारला, धोतर घातलं, मेरू शर्ट घातला आणि बोलायला लागला त्याला नाही संत. संत ही फार वेगळी जाते. संताचा अनुभव संतची जाणती. तुम्ही जोपर्यंत संत होत नाही तोपर्यंत संताची अनुभूती तरीच महिमान इतकं जवळ बरं कॅन्सर होईल बरं, कॅन्सर होईल बरं का. कमीत कमी एवढं अंतर तरी पाहिजे. आलं का लक्षात? आणि बरेच मी पाहिल्यात असे त्यांनी कॅन्सरने झपाटलेलं आहे पण तुटक राहायचं कसं मॅग्नेट असतं ते घशावर परिणाम करतं. हां होत नाही ना, तुटक राहायचं. शरीर चांगलं असेल तरच परमार्थ करू शकता, नाही तर करू शकत नाही. संत हाटी हाटी म्हणजे बाजारात मिळत नाही. आलं का लक्षात? संत ही फार 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 वेगळी जाते आणि ती केवळ जी आहे ना आपल्यासाठी झालेली आहे. आलं का लक्षात? वास्तविक पाहता त्यांना या पृथ्वी तलावर यायचं काही कारण नव्हतं. ज्या ज्या वेळेला धर्माचा ऱ्हास होतो ना त्या वेळेला भगवंत जो धर्माला आडवे येतात ना त्यांचा काटा काढण्यासाठी भगवंत धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजामि परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रमाण तुम्ही बरोबर दिलं. माझा विषय चालला होता संत. आलं का लक्षामध्ये? संत आपणासारखे करतील तात्काळ नाही काळ वेळत वाल्यामुळे रस्ता चुकला होता की नाही? चुकला होता ना. पण त्याला सुद्धा रस्ता वाला युक्तीने आणलं का दांडगाईने? युक्तीने. परमार्थ सुद्धा दांडगाईचा नाही, युक्तीचा परमार्थ आहे. ज्या महात्म्याचा आपण सेवेसाठी घेतले ना
त्यालाही सुद्धा ती युक्ती माहिती नव्हती, म्हणून हनुमंतराला शरणागती केली. शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता. कर्माची वाट म्हणजे सूक्ष्म आहे, योगाची वाट म्हणजे क्लेशदायक आहे. तुम्हाला कोणत्या वाटेने जायचंय? कर्म जर करायला गेलं ना ते फार सूक्ष्म आहे. आलं का लक्षात? आपण जेवायला बसल्याच्या नंतर तळ हातावर असं पाणी घेतो की नाही? किती घ्यावं ते? आपलं हातभर इकडे मुळा भरते. काही काही असं मला फुरका मारापुरतं घेतात. तीळ आहे ना, तीळ किंवा ते काळं धान्य असतं पहा, काळं धान्य नाही 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 उडदाची डाळ, उडदाची डाळ तेवढं भिजेल इतकं घ्यावं. त्याच्यापेक्षा जर जास्त घेतलं तर मातृगमनाचं पातक लागतं, आणि कमी जर घेतलं तर मध्यप्राशन करायचं पातक लागतं. आपण तर असं घेतो, आणि ते सुद्धा ओठाचा आवाज होता उपयोगीचा नाही. ओठाचा आवाज सुद्धा उपयोगीचा नाही, इतकं सूक्ष्म आहे. म्हणून तर तुकोबाने निषेध केला. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार. संताला राजमार्ग माहिती आहे. योगाच्या वाटा जे गेले ना ते कोणी माण्यासारखे कमरत गेले, काहीला अर्धा मळ झाला, कोणी मणक्यात गेले, कोणी मानत गेले. आलं कशा? योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी. सर्वात सोपा मार्ग या कलियुगामध्ये हा भक्ती मार्ग सोपा आहे. म्हणून साधू संत भक्तीच्या मार्गाने गेले. आपणही भक्तीच्या मार्गाने जर गेलं तर आपल्याही जीवाचं कल्याण होईल, अन्यथा कल्याण होणार. प्रत्येकाला सुखाची गरज आहे. जीवन जगण्यासाठी अन्नाची गरज आहे, जीवन जगण्यासाठी हवेची गरज आहे, जीवन जगण्यासाठी पाण्याची गरज आहे, जीवन जगण्यासाठी टिंबटिंब चहाची गरज आहे का त्याची? पण पितो आपण, पितो की नाही? गरज आहे का त्याची? गरज नाही, पण पितो की नाही? पितो ना आपण. म्हणजे ज्या गोष्टीची गरज नाही ती गोष्ट आपण केल्याशिवाय राहत नाही, आणि ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट आपण करत नाही. ही मोठी जीवाची शोकांतिका आहे. जीवाने जीवाचं ऐकू नये. जीवाने एक तर देवाचं ऐकावं, नाही तर जीवाने एक तर संतांचं ऐकावं. पण जीव देवाचं ऐकत नाही आणि संतांचं ऐकत नाही आणि जीवाचं ऐकल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे रजच्या पुढे आल्याशिवाय राहत नाही. साधारण ऐकत नाही, कोणताही नांदा करा साधारण. आता कमी पाव झाला, गेल्या वर्षी पाव झाला गेल्या तरी लोक रडतच होते. यंदा कमी झाला तरी समाधान नाही. समाधान केव्हा होईल? यथार्थ सुखाची जेव्हा प्राप्ती होईल तोपर्यंत मलाही सुख मिळणार नाही आणि तुम्हाला कोणालाच सुख मिळणार नाही. आणि सुखच पाहिजे आपल्याला. सुखासाठी आला ना तुम्ही बोरवाडी पुढं आला की खालचं वागुंड पुढं. आता पाणी नाही, पहिलं पाणी होतं. मी शाळेत यायचो ना चौथीपर्यंत, पाणी असायचं. आमची चुलती येत मला खांदेवर घ्यायचं नाही, घ्यायची पलीकडे नाही तर मग एका टेंबरवर जायचं नाही. इतकं पाण्याचा प्रवाह.
सर्व खटपट आपली सुखाची झालेली आहे, पण सुख पाहता जवा पाणी आणि दुःख पाहता का? सर्व सुखाची आशा जन्म गेला. इच्छा दुःखाते व्याधी. इच्छा कशाला जन्म देते? दुःखाला. आणि इथे ते इच्छा व्यक्त केली. आपली जीवाची इच्छा वेगळी, संतांची इच्छा वेगळी. संत आहे काय इच्छा केली ते आम्हाला पहिले कैसून म्हणायचं लाजायचं नाही. लाजलं तर तुम्ही नाही तयार होणार. लाजायचं नाही. मिडकी मोडा असेल ना ती देते ना.
संस्कार होत नाही तसं. आलं का लक्षात? देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. समाजामध्ये 4 प्रकारचे लोक राहतात. एक आहे पावक, एक आहे विषय, एक आहे मुमुक्षु आणि एक आहे ज्ञानी. 4 प्रकारचे लोक राहतात. ज्ञानी कोणाला म्हणतात? ज्याने संतांच्या संगतीमध्ये आत्मिक दुःखाची निवृत्ती केली, परमानंदाची प्राप्ती मिळवली, नवे नवे स्वस्वरूपाचं ज्याला अनुभूती आली. आलं का लक्षात? त्याला ज्ञानी असं म्हणतात. तोच ज्ञान देऊ शकतो, दुसऱ्या ज्ञान देतो. लक्षात आलं का? त्याला काय म्हणायचं? ज्ञान. आणि ज्ञानी अशी काही करण्याची नाही असं सिद्धांत नाही. ज्ञानाला काही करायचं नाही. तू करत नाही का? करतो ना. जे जे आपणाशी ठावे ते ते सांगावे, शहाणे करूनच नाही. त्याला वाऱ्याला जायची काही गरज आहे? ज्ञानोबराला वाऱ्याला जायची गरज आहे? पण तरी ज्ञानोबरा माझे मनीची आवडी मोकळा नाही बसायचं. मनीची आवडी पंढरीची वारी त्यांना आवडली. ज्यांना आवडली असेल ते भाग्याचे, ज्यांना आवडत नसेल ते मात्र पामर आहेत. पामराला गुरुवारही कळत नाही, पामराला शनिवारही कळत नाही, एकादशी कळत नाही आणि महाशिवरात्री कळत नाही. रस्त्याने चालला ना तर बेजिम कळतच चालतो. सांगायचे काय? त्याचा संत वचनावर विश्वास नाही. कितीही तुकोबाराजांनी सांगितलं, पाया पडून सांगितलं समाजाला, पाया पडून लांबोनी या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी ना, हाताने टाळी वाजवा,
मुखाने भगवंताचं भजन, पण भजन होत नाही त्याचं एकमेव कारण पापाचा मूर्तिमंत चेहरा असतो. आणि आपण महाराज म्हणले ना, हाताने टाळे वाजवा मुखाने भजन म्हणतच नाही. म्हणतात का एक लय ताट होता माझ्या गुरुला भेटला म्हणला, तुम्ही सांगता तुम चराचर सृष्टीमध्ये बघणं ते बरं कमीच तरी सोदरी सला. तर तो म्हणे मग सर्वत्र जर भगवंत आहे मग आम्ही शी आणि शिव करावे कुठं? शिव समजते ना, शिव आणि शी पुढे करायचं. आता बाबा काय 12 वर्ष पाणी पिरायचे विठ्ठल सर्व लोक हाताने टाळी वाजत होते, मुखाने भगवंताचं भजन करत आणि हा असा आता ते कबीरचं जो हिंदीमध्ये त्याचा अर्थ फक्त सांग, म्हणजे ज्याच्या जो हाताने टाळी वाजवत नाही आणि मुखाने भगवंताचं भजन करत नाही त्या जागेवर जाऊन शिव आणि शी करा. नरदेह निधान लागले हाती उत्तम सारा उत्तम गती, देवची होईल म्हणती ती होती तरी चित्ती करणारे देव दिला देह. दोन हात दिले, दोन पाय दिले, दोन डोळे दिले, काय कायचे डोळे काढून घेतले, काय कायचे हात काढून घेतले, कोणाचे पाय काढून घेतले की नाही? आजोबा पण दट्टीकडचे ऐकले नाही. मग देवाने ज्याच्यासाठी देह दिला त्याच्यासाठी काय केला? माझा कर्त्याची प्राप्ती व्हावया लागली नाथ भागवतामध्ये उभी आलेली. माझा कर्त्याची प्राप्ती व्हावया लागली स्थिती, सांशु प्रकाशोनी पुरुष प्रकृती म्या केली, त्या देहाची मज अतिप्रीती या लागी श्रुती नरदेह वर्णिती, आणि देव ही वांछिती नरदेह. देव सुद्धा या देहाची इच्छा करतो, तो आपल्याला यहलोकीचा देह स्वर्गीचे आम्हाची ताटी हाताचा देह आपल्याला दिला. तो कशासाठी दिला? केवळ परमात्मा. ज्याने तुम्हाला मला निर्माण जोडू नका, लई जोडलं ना मला जायचंय उद्या पुन्हा 11 वाजता काय सकाळी आलं का नाही? एक तर तुम्ही मुशा 1 तास लेट केलंय मला आलं का नाही? हा बाबा दिवसभर साहेब कशासाठी दिला? किती जरी सांगितलं तरी हा देह ऐकत नाही, सर्वच ऐकत नाही. पण असा जो एक आहे ना, आला की लक्षात, ज्ञानाला तर काय करायचं नाही, पामराला काही कळत नाही. मधला जो आहे का नाही विषय, तो विषयासाठी परमार्थ करतो. आता त्याच्यामध्ये निकृष्ट विषय, उत्कृष्ट विषय. निकृष्ट विषय म्हणजे शब्द स्पर्श 5 विषय आहेत, त्याच्यासाठी रात्र दिवस साधर. पण उत्कृष्ट विषय म्हणजे देव जे सुख उपभोगतात की नाही, हा तिथे सुद्धा घ्यायचे. पण उत्कृष्ट वरच्या थराची त्याची कल्पनाच करायची नाही आपण. त्याची कल्पना त्याचं स्वप्नही पडणार आपल्याला. ते सुंदर सुंदर अप्सरा असतात, नाच गाणं असतं,
गंधर्व असतात त्याला तिथपर्यंत आपण जाऊ शकत नाही, गेलं तर फार चांगलं आहे, पण ते सुद्धा आपल्याला मिळू शकत नाही. पण असा एक वर्ग आहे जीवनाले घडी याचा अर्थ आपल्यात काहीतरी करतात. आपण म्हणतो चाललो वेळा झालो याच्या गावामध्ये आपल्याला विषयाचं वेळ लागलेलं आहे. विषय सेविता कोण तृप्त झाला इंधने निमाला अग्नी काही. अग्नीचं खाद्य आहे रॉकेट, पेट्रोल, डिझेल. ते किती डबडे ओतले असतात ती आग विझेल. तसं किती विषय सेवन असतात तृप्ती होईल. पण इथे तृप्ती झाली त्या स्थितीला आनंदाचे डोही आनंद तरंग म्हणून तुकोबराने भगवंताकडे विनंती केली आणि मागणी केली. मागणी केव्हा संपवते? 8 दिवस तुम्ही काम केलेलं असेल आणि 9व्या दिवशी मालकाने सांगितलं आता काही माझ्याकडे काही काम नाही, तुम्ही काय म्हणता? म्हणजे चाकरीशिवाय भाकरी मिळू शकत नाही. तसे तुकोबराने आयुष्यभर चाकरी केली. संसाराच्या नावे घालून संसारावर पूज्य ठेवला, मोकळा ठेवला. संसार जाळून टाकला. आलं का लक्षात? जाळून टाकला आणि अंगणामध्ये बसले भगवत सिंग. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. भगवंताला काळजी वाटत. जसं निळोबराने अन्न पाणी वर्ष केलं ना, तसं तुकोबराने सुद्धा अन्न पाणी वर्ष केलं आणि भगवत चिंतन सरकत देवाला काळजी वाटली. आपला भक्त जर भजन कथा करता जर मेला तर आपलं कोणीच भजन करणार करतील का? भजन करणार नाही. भगवंताने तुकोबराला सांगितलं, तुकोबरा तुमची काय इच्छा आहे बाबा? इच्छा काय? ते म्हणे नाथ बाबा ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने मला जायचं. म्हणजे नाथ बाबा कोणत्या मार्गाने गेले? नाथ बाबा निळ माऊलीच्या मार्गाने गेले. माऊली कोणत्या मार्गाने गेले? मुनी मार्गी गेलो त्याची मार्गी चाललो. जे त्यांच्या अगोदरचे मुनी होते ना त्या मार्गाने गेले. म्हणजे मुनी कोणत्या मार्गाने गेले? म्हणजे आद्य गुरु शंकराचार्याच्या मार्गाने गेले. पण शंकराचार्य कोणाच्या मार्गाने गेले? व्यास महर्षीच्या मार्गाने. व्यास महर्षी कोणाच्या मार्गाने गेले? नारद महर्षीच्या मार्गाने गेले. त्या मार्गाने मी चाललेलो आहे. तेव्हा काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत झाली. म्हणजे काही मागणं आम्हाला अनुचित आहे आणि काही मागणं आम्हाला उचित आहे. मग म्हणजे उचित काय आहे तेवढं मागा. त्या अभंगाच्या पहिल्या चरणात
जायचे आवडते म्हणा देवा उभारिला. मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार याला अंतःकरण चतुष्टय म्हणतात. त्याच्यात मन हे प्रधान आहे. मन हा सर्व इंद्रियाचा राजा आहे. आलं का लक्षात? तेव्हा पहिल्यांदा अंतःकरणाची कृपा व्हायला पाहिजे. तुकोबाराला अंतःकरणाची कृपा. तुम्ही इथे आला याचा अर्थ तुम्हाला अंतःकरणाची कृपा आहे. त्याशिवाय आला का तुम्ही? आता दुसरी कृपा आहे शास्त्र कृपा, की श्रवणाने होते नाही तर ग्रंथ वाचण्याने. श्रवणाने होते किंवा ग्रंथ वाचणे. म्हणून आपण शास्त्र वाचलं तरच कृपा होईल. पण प्रत्येक वेळेला आपल्याला सत्संग मिळेल असं नाही ना. बहु अवघड आहे संत. चंद्रामृत सुखे सेवेला असता जाता रवी धरवीर बाया त्या साधूची भेट. मग साधूची भेट होत नाही का? होते. कशाने? निष्काम त्या निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी रोकड्या राईजे साठोवाटी तै भेटी होय माझ्या हरिप्रियांची. बरं झाली भेट तरी ओळख नाही लय अवघड आहे. आपण बारवाडी मी काय तुम्ही काय मला बारवाडीतला मनुष्य संतांची परीक्षा घेऊ शकतो का? संतांची परीक्षा घ्यावी त्यासाठी पहिलं प्रमाण तुम्ही दिलेलं आहे. संतांचा अनुभव संतांची जाणीव. त्यांनी प्रमाण दिले का? हा काय? तुका म्हणे अंगी भावे. हा तुका म्हणे अंगी भावे ते आपण तरीच महिमान. म्हणजे दुर्लभ संत भेट दुर्लभ. जगतामध्ये 4 गोष्टी दुर्लभ आहेत. एक मनुष्य देह मिळणं दुर्लभ आहे. साधूची भेट होणं दुर्लभ आहे. मोक्षाची इच्छा होणं दुर्लभ आहे. आणि चौथी गोष्ट सांगितली ती बऱ्याच लोकांना जो माहिती नाही ती हरिपाठामध्ये सांगितली. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ आणि सर्वत्र दुर्लभ. चौथी गोष्ट आहे. आता ह्या सर्व गोष्टी जेव्हा तुमच्या एकत्र येतील तेव्हा भगवंताची कृपा होईल. आणि भगवंताच्या कृपेने तुम्हाला तत्वमसी महावाक्याचा उपदेश. तत्वमसी वाक्य म्हणजे 4 वेदाचे 4 महावाक्य आहेत. त्या 4ही महावाक्याचा अर्थ असा आहे की अहम ब्रह्मास्मि. ते ब्रह्म मी आहे. आणि ब्रह्म कसं आहे? सच्चित आनंद. आणि हे तुमचं माझं स्वरूप आहे. मग असं असताना सुद्धा आपल्याला ते का मिळत नाही? तर आपण साधू संतांच्या मार्गाने जात नाही किंवा सद्गुरूच्या मार्गाने. म्हणून सद्गुरूने जे साधन दिलेलं आहे मला 4 दिवस 8 दिवसात पूर्वी तर सारा लोक सर मी एवढं चिंतन करतो माझ्या पाठीमागे देव कसा लागतो. अरे देव एक पेपर टाकीतो तुमच्या पुढे. एक जितकं तुम्ही नामस्मरण करताना तितके पेपर टाकीतो. आलं का लक्षामध्ये? तो पेपर फोडून देत नाही. तुम्ही फेडता त्याचा पेपर फोडीता. मला एवढं दुःख झालं मला तेवढं दुःख झालं. आलं का लक्षात? तो तुमची परीक्षा घेतो. तुमच्यावर अनेक संकट टाकीतो. तुम्ही किती धीर धरताय किती नेटाने परमार्थ करताय तो तुमची परीक्षा घेतो. तेव्हा काही लोक ना कस करू काय करू अष्टाक्षी मंत्र रात्रंदिवस मला पुण्यात हा मंत्र कुठे शिकला का आपण? त्यासाठी कोणी मास्टर आहे का? नाही. पण हा मंत्र चालू आहे सर्वांचा. आणि जो जास्त भक्तीला लागतो ना त्याच्यावर तर जास्त येत. निष्ठावंत भाव भक्ताचा सदर्भ निर्धार हे बोल. अरे अन्न करता करता बायको गेली. पाणी करता करता औषधाला पैसे नाही मुलगे गेलं. पण बरे झाले तेव्हा निघाले देवाला.
त्या तुकोबाराने भगवंतापाशी इच्छा व्यक्त केली, हे भगवंता काही नाही, मला फक्त संत संगतीची इच्छा आहे. कारण संतांच्या संगतीमध्ये सुखाची रेलचेल आहे. तुम्ही प्रमाण देऊन गेले नाही का? सुख वसे हेची ठाई भाऊ पायी संतांची सुखाचा सागर आहे, रेलचेल आहे. किती लुटा न सरे लुटिता मागे बहुता जणी जुनाट हे खाणे याला तरी या रे लागी अवघे म्हणजे गरीबी या श्रीमंती, काळ्या रंगाची या गोऱ्या रंगाची, स्त्री या पुरुष या, कोणी बी या त्याला पोटभर देतो, पोटभर. संत संगतीचं सुख काय फार वेगळं आहे. संत संगतीचे काय सरता म्हणजे आपल्यासारखं करणं. बरेचसे लोक सरिता म्हणतात, सरिता म्हणजे नदी असा अर्थ होतो. एवढा फरक आहे. आलं का लक्षात? संता एकदा गंमत झाली, सांगतो भजनाला लागलं होतं. राळेगण मध्ये कीर्तन होतं. राळेगण महादेव भाऊ जगताप आणि कीर्तन क्रांतिसिंह तसा बंडाचा ते करार करेल का नाही. अभंग घेतला होता, क्षणा क्षणा हाची करावयाची. आता हा काय हा करायचा, क्षणोक्षणी हाची करावयाची. एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, शेवटी म्हणजे माझ्या आणि बस. अर्थ तोच आहे, पण संतांच्या वेलांटी उपकारामध्ये सुद्धा फरक जर केला तर अर्थ बदल. आता मगाची इथं रांगोळी टाकली त्यांच्या बाजू. आलं का लक्षात? हरी या शब्दाला दुसरी वेलांटी दिली. आलं का? हरी म्हणजे माकड होतो, वानर होतो. हरी याचा गृह हरती हरणाचा जो हरण करतो. सकळ पापा ते संवारी या लागी गुणीचे नामे पुण्य पाप तिळ घरी आणि आत्म साक्षात्कार साधू बोध झाला. मला दुःखाला कारण काय? दोनच शब्द आहेत, मी आणि माझा. मी देह माझा आणि देह संबंधी सर्व माझे. म्हणून माझे गुरुजी नेहमी म्हणायचे बरं, मी कोणाचा शिष्य नाही आणि मी कोणाचा गुरु नाही. कारण शिष्यातला सी, गुरुतला तू.
कोणी सारखं ते सांभाळणार जवळणार कोणी जवळ उभं राहणार. बरेचसे लोक मी पाहतो दर्शनाला आले ना मी ग्रंथ शिकला असेल ना माझ्या गुरुकृपावर ग्रंथ शिकला माझं जास्त वाचन नाही काहीच नाही. बारीक नजर असायची माझी बारीक नजर असायची आणि आता सर्व लक्ष मला त्या ग्रंथामध्ये दिसतं आणि ते वाचायला गेलं ना माझे सद्गुरू माझ्या अगदी अंतकरणामध्ये उभेच राहतात. मी सद्गुरू सेवेशिवाय काहीच केलं नाही. काय वाचन मनाने तनाने धनाने बाकीचं काहीच केलं नाही. काही केलं नाही. पाठ हरकर तुम्हाला असं वाटत असेल पाठ हरकर केलंच नाही आणि पाठ मी केलंच नाही. पाठ तुमचाच ऐकून पाठ झाला. आमच्या मालिकेमध्ये शांताबाई नावाची एक कोळ्याची स्त्री होती. करमाळ्याजवळ काय करायचं नाव निंबोर कोळ्याची मुलगी होती. व्यवसाय होता मासे पकडायचे आणि त्याच्या वापरायचे. वडिलांनी मासे पकडायचे माईजवळ द्यायचे. माईने काय करायचं बापाचा तोंड तिकड झालं का हळूच म्हणजे मासा कोणा पाण्यात सोडून द्यायचे. आता त्यांना असं वाटतं बरेच मासे पकडलेले आहे. आता बरंच आपलं संध्याकाळचं जेवण होईल 4 पैसे मिळतील मीठ मसाला मिळेल. कोण येऊन पाहिलं तर शेवटी बनवलं माईला. माई तिथून निघाल्या आणि सद्गुरूला शरण निरक्षर म्हणजे अक्षराची ओळखच नाही पण संत कृपा झाली सद्गुरूचा महिमा एवढा आहे. गावाकडे गेलता शाळेत. गावा माहिती आहे ना याला गेला असतं ना पैठण तिथे एक अभंग लिहायला. गावा म्हणजे पुरणपोळ्या खाणारा पोळ सांगला. एक दिवस काय झालं मिष्टान्नाचं जेवण होतं आणि कोणती वगैरे झाली थोडंसं बोललं आणि गिरजा टाकून काय केलं म्हणजे ती घेऊन जाते जायला मुलाला नेलं. मुलाने खाल्लं आणि तो रोज हटवलं काल खाल्लं मला आता गरीबी परिस्थिती मला वाढलेली नाही. मग ते असं 1 दिवस झाले 2 दिवस झाले एक अन्न खाणं पाणी प्यायनं. आता हे तर मरतंय काय मग चेहरा पडत नाही ना कमाईचा. चेहरा पडला गिरजा टाकून कामाला गेले चेहरा काय पडलेला आहे म्हणे काय म्हणलं काय दुःखी वगैरे दुर्गदाचे दिवस घराचा घेतो म्हणजे आई साहेब तसं काही नाही. तुम्ही जो काही पोळ्याचा प्रसाद दिला तो माझ्या मुलाने खाला आणि रोजच तो मला हट्ट करतो रोज तो कुठून आणतो म्हणजे काय हरकत नाथ बोलाने ऐकले म्हणजे काय नाही आपल्याकडे रोज करून पोळ्या हटत नाही तुझ्या मुलाला घेऊन आणलं ते पुरणपोळी आवडते रोज खाणार रोज मी रोज देणार मला तुम्ही खाणार पण काम मात्र अजिबात करणार नाही. काम अजिबात करणार नाही. तू काम काही करू नको टळून 2 टायमाच्या ऐवजी 3 टाइम खा पण तू इथे येऊन बस. पडवणार आहे कुठे ठेव गाची संतांची न मागे न मागे काही आण तुझी गाय ठोका न केले आणि त्याचा गेला नाम धारण केलं. अवतार कार्य नाथ महाराजांचं सांगतो. आणि ग्रंथ लिहायला बसले काय रामायण भावार्थ रामायण 45 अध्याय लिहून झाले आणि महाराजांनी सर्व शिष्याला बोलवलं म्हणजे माझा ज्या कामासाठी आलो ती काम संपलेलं आहे आता मला जायला भाग आहे. मग प्रत्येक शिष्याला असं वाटायचं आता हे काम कुणी करायचं. प्रत्येकाला असं वाटायचं महाराज माझा 1 दिवस झालं 2 दिवस झाले महाराजांचा आपल्याला ते रोज आला का माझं काम झालं आता मी जाणार आहे. म्हणजे एखाद्या विचारलं म्हणजे महाराज आमचा हा ग्रंथ कोणता आहे लिहिणार म्हणले माझा गावबा म्हणल्यावर त्यांचं तर डोकंच चकून काय
काय नाही, काही नाही, फक्त दडपून 3 टाइम रेतून पोळ्या. त्यात गावबाचा सुद्धा 45 ते 55 जे अध्याय आहेत, जसे नाथबाबाची रचना आहे तशीच ती त्या ग्रंथाची रचना आहे. कुठे गेली? अरे ज्याला राम राम सुद्धा म्हणता येत नव्हतं, रावण ऋषीची गाठ पडली, ठट्टा करण्याचे बरोबर आहे. संतांची गाठ पडली, सद्गुरूची गाठ पडली, तो काय करू शकत नाही. अरे ज्ञानोबराच्या संगतीमध्ये भिंत आली, आजही लोक त्या भिंतीचं दर्शन घेतात. ज्ञानोबराची संगत रेडेने केली तर ते रेडेश्वर झाले. मग तुम्ही मी जर संतांची संगत केली, सद्गुरूची संगत केली तर काय होऊ शकेल? करील तो काय हे महाराज परी पाहे बीज. फक्त एकच पाहिजे, निष्ठा पाहिजे. निष्ठा जर नसेल तर परमात्मा फलीभूत न मिळो खावया, न वाढो संतान परी हा नारायण कृपा. खायला नाही मिळालं तरी चालेल, न वाढो संतान तरी चालेल, पण संत संगतीचे काय सांगू सुख आपण साधू थोडं झालं, साधू थोडं झालं. अरे देवाला निरोपराने तुकोबाराने तरी 13 दिवसाचा अनुष्ठान केलं, माझ्या निरोपराने तिप्पट अनुष्ठान केलं. 42 देवा तुकोबाने आलं, एक नाही, 2 नाही, भजन चाललं, तुकाचा धावा केला. शेवटी हलवलं निळाबराने त्या अवस्थेला लागले. म्हणजे तू का हलवलं मला? तर म्हणजे मी देव आहे, म्हणजे तुझं लागे येथे बोलाविले पण प्रार्थना वाचून आला. काय बोलावलं का तुला? बरं तू देव आहे हे मला कसं कळलं? मी तुकाराम महाराजांचा धावा करतो. जोपर्यंत तुकाराम महाराज येत नाही आणि हा देव आहे असं म्हणत नाही, तोपर्यंत मी तुझ्या बोलण्याला मान्यता नाही. एवढी सद्गुरू निष्ठा झाला असेल तर आजही देव प्रदक्षिणेच्या वाटेवरील प्रदक्षिणेच्या वाटेवरील विठ्ठलाची भेट. फक्त तेवढी निष्ठा पाहिजे आणि तेवढं साधनाशी तुम्ही शिकलं पाहिजे. जसजसं तुम्ही झोपताला तस सुखाची रेक्षा नाही. कारण तुकोबाराने प्रतिज्ञा केली, आज देतो कुठेतरी प्रतिज्ञा आहे. माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये प्रतिज्ञा केली, अवधान एक वेळ द्यायचे मग सर्व सुखाचे पात्र होईल, हे प्रत्युत्तर माझे उभं. नाथबाबाने प्रतिज्ञा केली, अवघे चित्रलोक्य आनंदाचे आकार चरणी जगन्नाथा चित्त सदा नाम घोष करू हरिकथा देणे सदा चित्त समाधान. संत संगत काय करते तर तुम्हाला वाचनाला लावते. उठा जागे भारे आता असे संत असे हरीचे भक्त जर भेटले तर जीवनाचं कोण कल्याण होतं. अभंगाच्या 3ऱ्या हरिजना सवे भेटी हरिदासाची संगत मिळाली की त्याच्यामध्ये काही व्यत्यय येऊ नये. व्यत्यय येऊ नये म्हणजे काही बंध येऊ नये. 3 प्रकारचे बंध आहेत. एक भूत बंध आहे,
एक वर्तमान म्हणणं एक प्रातिभाषिक झालेलं म्हणजे म्हणणं म्हणजे भजन पण पडतं काही प्रसंगाचे भजन पण राहतात ते कशाने पडतं संचित करून बघायला आलं का लक्षात संचित करून बघायला आलं की भजन बनतं म्हणून हे संचित केलं पाहिजे प्रारब्ध बी केलं पाहिजे आणि वर्तमान कर्म जर चांगलं जर केलं तर जीवनाचं खूप कल्याण म्हणून त्याच्यासाठी संतांची संगत सगळीची संगत म्हणून मज हृदयी सद्गुरु जे जे तारणो हा संसार मनोनी विशेष विवेक हाच गुरु आहे विवेक म्हणजे सार आणि आसार सार म्हणजे सत्य आसार म्हणजे असत्य म्हणून तर आमच्या दत्त महाराजांनी सुपाला बोलवलं सूप काय करतं फलकट पुढं धान्य धान्यामध्ये ठेवतं आणि खडे मागं ठेवतं म्हणून जो दयाचा घेतला गुण तोची गुरु केला घेतला आणि गुरुशी आले अपारपणे मी आणि सद्गुरु मूर्ती भेद नाही का कल्पांती ऐसे अभेद भावे जे भजती ते मज पावती ईश्वराते म्हणून गुरु चरणी ज्याचा निश्चित भाव त्याचा मनोरथ पूर्वी देव पूर्ण केला संताची तीन लक्षण आहे संत आणि सद्गुरु वेगळे नाही त्यांची सुद्धा तीन लक्षण सद्गुरु हा शास्त्र निष्णात असावा पहिलं लक्षण संत सद्गुरु किंवा संत हे आत्मानुभवी असावे तिसरं लक्षण आहे ते शास्त्र निष्णात म्हणजे त्याने अनेक ग्रंथाचा अभ्यास केला पाहिजे कशासाठी आलेल्या साधकाची शंकेचं निरसन युक्तीने प्रयुक्तीने संतांच्या प्रमाणाच्या द्वारे त्याला त्याचं निरसन करता आलं पाहिजे म्हणून तो शास्त्र निष्णात असा ज्ञानाचे दोन प्रकार आहेत सोप्या भाषेमध्ये एक सामान्य ज्ञान आणि दुसरं विशेष ज्ञान वेदांताच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान जेवण पुढे ठेवलंय पाहिलंय ना हे परोक्ष ज्ञान पण खाल्ल्याच्या नंतर ते किती चविष्ट आहे त्याला म्हणायचं अपरोक्ष
देव सर्वत्र आहे, कोण सांगत नाही, सारे सांगतात. विठ्ठल जळी स्थळी भरला येतात. अरे कीर्तनकार एखाद्या वेळेला माग पुढे होईल, खाली ऐकणारे सुद्धा सांगत. पण इथे मेक मारून ठेवली तुकोबारायांनी, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. मग येणे स्वसे मन झाले बंधनापासून सुका म्हणे देह मन काम क्रोध इथे मेक मारून. भजन कोण करत नाही, सर्वच भजन करतात ना, भजन कोण करत नाही. आणि देव सर्वत्र आहे, कोण म्हणत नाही, कोण म्हणत नाही, सर्व म्हणतात ना. फक्त देव प्रत्येकाचा वेगळा आहे. कोणी लक्ष्मीची पूजा करीत असेल करू द्या त्याला, काय प्रॉब्लेम नाही. एखादा मैयाची पूजा करत असेल करू द्या त्याला, काय प्रॉब्लेम नाही. एक देव नटला नाना परी भरून उरला सप्तमाली संगीच्या साईबाबा म्हणून तुकोबारांचं एक गाव आणि गापे काम नाही आता मोडून वाटा सूक्ष्म विस्तार केला. म्हणे महामातके पती होती जीवन विस्तार. तीन प्रकारची कृपा. एक शब्द कृपा आहे, ज्यांना प्रबोध दिलेला आहे ना, ती शब्दाची कृपा. आता मी अभ्यास करत नाही, हा भागलेला आहे. कारण बुद्धी निश्चय आत्मज्ञान, बुद्धीचा निश्चय झाल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही. त्याला घासावी लागते, निश्चय हळूहळू चालत नाही. त्याची काही हे आहेत ना. 10 अपराध रहित चिंतन झालं पाहिजे. 10 अपराध सांगितले. गोंदवलीकर महाराजांचं सुंदर ग्रंथ आहे, ज्ञान मात्र सांगणार सुंदर. त्याच्यात 10 अपराध सांगितलेले. पहिला अपराध आहे, मला सारं कळतं. ज्ञानेश्वरीमध्ये गोळी अशी असते, जो म्हणतो मला सारं कळतं त्याला काहीच कळायला नाही. एक मनुष्य जोगमारा झाले त्याला, आणि जोगमाराला म्हणाला मला 1 ते 12 ते चांगले समजले, 13 ते 18 ते काही समजलं. पण तुला 12 तरी समजलं, मला पहिला ते समजलं. हात नॉलेज अर्धवट नाही काय आलं का लक्षात. अरे त्याच्या बोटाला धरलं पाहिजे, बोटाला धरलं पाहिजे त्या शब्दावर. आणि पलीकडच्या माझे चित्त तुझे पाहिजे राहे आईची करी काय धरून या पाहिजे. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची घुमट सकाळ म्हणजे घंट करी न करी अनेकाचा पांगलेला नाम धारक कृष्ण माझी माता कृष्ण संबंध जोडा. तूच आई आहेस, माझा बाप. आईला बापाला मुलाची काळजी असते का नाही, पण लहान मुलगा लहान तुका म्हणे भावे लहानावं लहान आलं लक्षात. म्हणून तद्विधी प्रणिपाते परिप्रश्न सेवया उपदेक्षे ते ज्ञान पहिला बरवे जरी मनात आणावे तरी संताया बजावे सर्वश्रेष्ठी. ते ज्ञानाचा पट्टा ते सेवा तरी तरुण म्हणून लाचार होऊन जावं. तुझे द्वारीचा कुत्रा नको मोकळो घरने घेतले द्वारा नको घरू. कुत्रा असते ना, आपण जेवढा कुत्रा येते की नाही, आपण त्याला हाड म्हणतो सर. पण ते इतकं लाल चालवलं असतं ना, प्रत्येक घासागणीच ते पुढं 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 शेवटी बेकाटा त्याच्या काठी बसते, पण ते पुन्हा येतं वरच्या. इतकं लाचार व्हावं. जोपर्यंत तुम्ही लाज धरता तोपर्यंत नाही. जोपर्यंत द्रौपदी पत्नी पाहत होती तोपर्यंत नाही आलं.
गुरु द्रोणाचार्याकडे पाहिलं, भीष्माचार्याकडे पाहिलं, कृपाचार्याकडे पाहिलं नाही. आणि मग तिला आठवलं, बगले नीट ऐका, बगले सासरी आता मला माहेरासे या.
कसा